माझे पती पोलीसमध्ये होते. ते दररोज नाक्यावर जाऊन गरीब लोकांना धमकी देऊन त्यांचे पैसे घेऊन यायचे. आणि जेव्हा मी त्यांना हे सर्व करण्यापासून थांबवत होते तर ते माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला म्हणायचे, तुला करायचे काय, तू तुझं काम कर. एके दिवशी नाक्यावर एका स्त्रीवर चोरीचा आरोप करून तिचा सोन्याचा नेकलेस घरी घेऊन आले. त्यानंतर ती स्त्री त्यांच्या मागे मागे घरापर्यंत आली आणि मला म्हणाली, ताई, माझ्या मुलीचं लग्न मोडेल. मला तुमच्या पतीजवळ असलेला माझा नेकलेस परत द्या. परंतु माझ्या पतीने त्या स्त्रीला मारून धमकी देऊन पळून लावले. नंतर काही दिवसानंतर माझ्या मुलीचं लग्न होतं आणि तेव्हा तोच नेकलेस माझ्या पतीने तिला घालण्यासाठी दिला. तेव्हा अचानक नवरदेवाने तो नेकलेस पाहिला आणि माझ्या मुलीच्या लग्नाला नकार दिला. आणि माझे पती तर डोके धरून खाली बसले, कारण तो मुलगा तर. बऱ्याच दिवसांनी मी आनंदाचा दिवस पाहिला होता. माझं लहान घर रंगीत लायटिंगने सजवलं होतं. माझी मुलगी नवरी झाली होती. माझे पती आजारी होते. आता काही दिवसांपूर्वीच ते हॉस्पिटलमधून घरी आले होते, कारण त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न पाहायचं होतं. एक काळ होता जेव्हा त्यांच्या निरोगी शरीराचे लोकांना कौतुक वाटत होतं. ते एक पोलीस इन्स्पेक्टर होते. ते ज्या आरोपीला मारायचे त्याच्याकडून त्यांचा गुन्हा कबूल करून घ्यायचे. जरी त्या आरोपीने गुन्हा केला नसेल तरी तो त्यांना घाबरून गुन्हा कबूल करायचा. परंतु आता ते काठीसारखे वाळून गेले होते. चालत असताना त्यांना दम यायचा. बऱ्याच दिवसांनी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. परंतु मुलीच्या लग्नामुळे माझ्या मुलाने त्यांना धीर देत घरी आणलं होतं. सर्व लग्नाची तयारी मी आणि माझ्या मुलाने केली होती. मुलाला आईवडील नव्हते, फक्त एक बहीण होती. ती खूप चांगल्या स्वभावाची होती. मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, मी माझ्या मुलीला काही दागिने देऊ शकत नाही. माझ्याजवळ काही दागिने नाही. ती चांगल्या स्वभावाची होती. ती म्हणाली, आम्हाला तुमच्या मुलीव्यतिरिक्त काहीही नको आहे. मला पण आनंद झाला. चला, मुलीला सासर खूप चांगलं भेटलं आहे म्हणून. त्या मुलीला एकच भाऊ होता. त्याच्या लग्नाचं वय निघून गेलं होतं. त्यामुळे तिला तिच्या भावाचं लग्न उत्सुकतेने करायचं होतं. अजून नवरदेवाचं वराड आलं नव्हतं, येणार होतं. तेव्हा माझ्या पतीने एक मखमली डब्बा माझ्या हातात दिला. तेव्हा त्यांचे हात थरथर कापू लागले. म्हणत होते, हे माझ्यातर्फे माझ्या मुलीला दे. मी म्हणाले, काय आहे यामध्ये? ते म्हणाले, सोन्याचा नेकलेस आहे आणि प्लीज नको म्हणू नकोस. माझे पती आजारी होते म्हणून मी त्यांना दिलेला नेकलेस घेतला. काही वेळानंतर लग्नाचं वराड आलं होतं. माझ्या मुलीच्या नणंदेने आम्हाला कोणत्या गोष्टीचं डिमांड केली नव्हती आणि लग्नाला सुद्धा तिने फक्त 20 ते 40 लोक आणले होते. आणि सतत मला म्हणत होती, तुम्ही खाण्यापिण्याची काळजी करू नका. लग्नात जेवणाचा जो काही खर्च होईल ते मी तुम्हाला नक्की देईन. मी म्हणाले, नाही, सर्व काही व्यवस्था झाली आहे. माहीत नाही मी कोणतं पुण्य केलं होतं, त्यामुळे माझ्या मुलीला एवढं चांगलं सासर भेटलं होतं. नाहीतर आजकाल एवढे चांगले लोक कुठे भेटतात. माझ्या मुलीसाठी अगोदरसुद्धा बरीच स्थळं आली होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. परंतु लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. हुंड्याच्या मागणीमध्ये जे काही आम्हाला सांगितले जायचे, जे काही मागितलं जायचं, ते आम्ही दोघं, मुलगा आणि आई, पूर्ण करू शकत नव्हतो. कारण मुलाचा अर्धा पगार त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी खर्च व्हायचा. आणि नंतर वाढत्या महागाईने कंबर पूर्ण गळून जायची घरातली वस्तू घेता घेता. प्रामाणिक प्रयत्न करूनही कमावणे खूप अवघड झालं होतं. त्यात मुलीला पाहायला आलेले मंडळीचे नाटकं पाहून मला वैताग आला होता. मला वाटत होतं माझ्या मुलीचं लग्न होईल की नाही, परंतु चांगलं होईल या मुलाचं. त्याने हुंड्यामध्ये एक वस्तूसुद्धा मागितली नव्हती. मुलगासुद्धा दिसायला सुंदर होता आणि चांगला कमावत देखील होता. मी तर देवाचे आभार व्यक्त करत होते. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. वराड लग्न मंडपात पोहोचलं होतं. जेव्हा 7 फेरे घेण्याची वेळ आली तेव्हा माझे पती म्हणाले, अगोदर माझ्या मुलीला सोन्याचा नेकलेस घाल. मी जेव्हा ते नेकलेस काढण्यासाठी तो मखमली डबा उघडला तेव्हा माझ्या मुलीच्या नणंदने तो नेकलेस पाहिला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. नंतर ती माझ्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. मी तो नेकलेस माझ्या मुलीच्या गळ्यात घातला. मुलाची बहीण रूममधून बाहेर निघून गेली. परंतु 7 फेरे सुरू होण्याअगोदर ती तिच्या भावाच्या कानात काहीतरी म्हणाली. तेव्हा तो नवरदेव जागेवरून उठून म्हणाला, मला हे लग्न करायचं नाहीये, हे लग्न होऊच शकत नाही. हे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला. जेव्हा मी त्याचे कारण विचारले तेव्हा जे काही त्यांनी सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे पती पोलीस इन्स्पेक्टर होते. जेव्हा त्यांची ड्युटी नाक्यावर असायची तेव्हा ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या कपड्याची तपासणी करत होते आणि जे काही महागाची वस्तू असायची ती स्वतःजवळ ठेवून घ्यायचा.
जर त्यांना कोणी ती वस्तू परत मागितली तर त्यांना ते धमकी द्यायचे. वेळ अशीच निघून गेली. एके दिवशी रात्री 12 वाजता अंगणातून मांजरीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा मी झोपेतून घाबरून जागी झाले. माझं हृदय धडधड करत होतं. एवढा वेळ झाला होता तरी माझे पती घरी आले नव्हते. मी एक मोठा श्वास घेतला. माहीत नाही आज कोणत्या गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या गोष्टाची कमाई चोरली जाणार आहे. हाच विचार केला तेव्हा मला असं वाटत होतं माझं हृदय कुणीतरी हाताच्या मुठीत जोरात धरलं आहे. मी देवासमोर पदर पसरून प्रार्थना करत होते. देव माझ्या पतीला सद्बुद्धी द्या. त्यांना चांगल्या मार्गाने चालायला शिकवा. ते ज्या लोकांसोबत असं करत आहे त्यांचे श्राप रडणे आम्हाला उद्ध्वस्त करायला नको. मी हाच विचार करत होते तेव्हाच कुणीतरी दरवाजा वाजवला. नक्की माझे पती आले असतील तर मी लवकर उठले आणि दरवाजाजवळ गेले. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा समोर माझे पती उभे होते. आज परत माझे पती घरी आले तेव्हा नशेमध्ये गुंग होते. अडखळत पावलांनी ते घरात आले. मी त्यांना आधार देत घरात घेऊन आले. ते तेव्हा कोणते तरी हास्यास्पद गाणं गुणगुणत होते. मी त्यांना आधार देत बेडरूमपर्यंत घेऊन आले आणि त्यांना बेडवर झोपवलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या खिशातून 1000 रुपयांची नोट काढली आणि म्हणाले, भिकारी लोक आज तर कंगाल होऊन आले होते. फक्त एवढेच पैसे भेटले आहेत मला त्यांच्याकडून. माझ्या हातात पैसे देत ते बडबड करत होते. मी पैसे हातात घेऊन असाही होऊन पाहू लागले. माहीत नाही कोणत्या गरिबाचे कमावलेले कष्टाचे पैसे हे घेऊन आले होते. मी म्हणाले, तुम्ही पोलिसांचा युनिफॉर्म घालून त्याच युनिफॉर्मसोबत कसं काय तुम्ही दगाबाजी करू शकतात? तुमचं काम लोकांना सुरक्षित ठेवण्याचं आहे, त्यांना लुबाडण्याचं नाही. आता मी एवढं बोलायला उशीर होता तेव्हा त्यांनी माझे खांद्यांना धरून खांदे जोरात दाबत म्हणाले, तू आहेस तरी कोण मला हे सर्व सांगणारही? मला काय करायचं आणि काय नाही करायचं ते मी माझं स्वतः ठरवेल, तू नाही. दुसरं कोणीच काही समजवायचं नाही, समजलंस का? हे तर त्या माणसाचं दररोजचं काम झालं होतं. ते जेव्हा पण ड्युटी करून परत यायचे, येताना गरिबांचे आणि मजदूर लोकांचे पैसे लुबाडून घरी यायचे. मी खूप प्रयत्न करून त्यांच्या हातातून माझे हात सोडवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते रात्री परत घरी आले तेव्हा मी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांनी एक जोरात माझ्या कानाखाली वाजवली. म्हणाले, मूर्ख बाई, कधी पण आलं तेव्हा दरवाजा असंच उघडत असते. विचारत तरी जा कोण आहे? तुझ्या निष्काळजीपणामुळे एक दिवस घरात चोर आले तर काय करशील मग? पतीची चापट गालावर लागली तेव्हा मी पडता पडता वाचले होते. आज तर घरी येताच त्यांनी मारामारी सुरू केली होती. मनात आलं होतं तुमच्यासारख्या लुटमार करणाऱ्याच्या घरात कोणता दुसरा लुटेरा येणार होता. परंतु मी अडखळत म्हणाले, मला माहीत होतं यावेळी तुम्हीच असणार. त्यामुळे न विचारता दरवाजा उघडला. दुसऱ्या क्षणी तो बडबड करत मला धक्का देऊन घरात आला. मी माझ्या पतीला खूप जास्त घाबरत होते, कारण तो खूप निष्ठुर मनाचा व्यक्ती होता. त्याला कधी कोणावर दया येत नव्हती. मी लगेच माझ्या पतीसाठी गरम गरम पोळ्या करायला गेले. जेवण वाढून घेऊन येत असेल तेव्हा ते बेडवर 500च्या कित्येक नोटा एकत्र करून त्यांनी ठेवल्या होत्या. तिथेच बाजूला एक सोन्याची साखळीसुद्धा ठेवलेली होती. मला पाहून म्हणाला, ममता बघ, आज किती कमाई केली आहे मी. ही सोन्याची साखळी तू तुझ्या जवळ ठेव. मी जेव्हा माझ्या पतीचं बोलणं ऐकलं तेव्हा मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, आज कोणत्या गरीब कुटुंबातील चूल बंद करून आला आहात तुम्ही? ते दररोज मला अभिमानाने त्यांचं कृत्य वागणे मला सांगत होते. म्हणाले, ममता, बाकी सर्वांकडून पैसे घेताना मी काही विचार केला नाही. परंतु आज जेव्हा मी नाक्यावर उभं होतो तेव्हा 15-16 वर्ष वयाचा मुलगा तिथून जाऊ लागला. मी त्याला इशारा करून माझ्याजवळ बोलवलं. तेव्हा तो मला पाहून त्याच्या खिशातून रुमाल काढून घाम पुसत होता. घाबरत मला नमस्कार केला आणि म्हणाला, बोला, काय काम आहे? हे ऐकताच मी त्याची खिशे तपासायला सुरुवात केली. त्याच्या खिशात 50 आणि 100च्या नोटा निघाल्या. मी त्याच्याकडून ते पैसे हिसकावून घेतले आणि त्याला म्हणालो, चल निघ आता, हे माझे पैसे आहेत. त्याने लगेच माझ्यासमोर हात जोडले आणि निरागस चेहरा करत मला म्हणाला, साहेब, असं करू नका. हा अन्याय माझ्यावर करू नका. आज दिवसभर काम करून मी हे पैसे कमावले आहेत. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले होते आणि तो खूप रडू लागला. त्या मुलाच्या हाताला फोड आले होते आणि त्याच्या पायाची चप्पल देखील तुटलेली होती. त्या चप्पलला तारेने जोडलं गेलं होतं. त्याची अवस्था एका भिकाऱ्यापेक्षा कमी नव्हती. माझे पती म्हणाले, तेव्हा माहीत नाही का मला माझ्या कामाची लाज वाटत होती. परंतु नंतर मी माझे विचार झडकले आणि म्हणालो,
मी जर त्यांच्याबद्दल असा विचार करत गेलो तर आपलं घर कसं चालेल. मी त्याचं म्हणणं खूप उदास होऊन ऐकलं होतं. कदाचित तो 14 वर्षांचा मुलगा परिस्थितीला शरण जाऊन कमावण्यासाठी गेला असेल. माझे पती आणि तो घाम गाळून कमवलेला पैसा मला दिसत होता. त्या पैशामध्ये मला त्या मुलाचे कष्ट मला स्पष्टपणे दिसत होते. अचानक माझं लक्ष त्यांच्या घरातील लोकांकडे गेलं. कदाचित आज रात्री ते सर्वजण उपाशीच झोपले असतील आणि इकडे माझे पती चांगले चविष्ट पदार्थ बनवलेले खात होता. भूक तर मला सुद्धा लागली होती. परंतु जेव्हा मी त्या मुलाच्या त्या पैशांकडे पाहिलं तेव्हा माझी भूक मरून गेली. मला चिंतेत पाहून माझे पती मला म्हणाले, तू आज जेवण का करत नाहीस? दररोज तर माझ्या अगोदर जेवण करून बसत असतेस. मी म्हणाली, नाही, मी या पैशाने बनवलेले जेवण कसं करू शकते? त्या जेवणात कित्येक गरीब लोकांचा तळतळाट आहे. तुम्ही हे काम सोडून का देत नाहीत? एवढी चांगली पोलिसांची नोकरी आहे आणि चांगला पगार देखील तुम्हाला भेटतो. एवढं आपल्याला देवाने दिलं आहे तरी चोरीचे पैसे कशाला घेऊन येता तुम्ही? एवढी लालच चांगली नसते. त्या माझ्या पतीने अतिशय रागात माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, तुला उपाशी राहायचं आहे का? राहा उपाशी. तुझी इच्छा, परंतु माझं एवढ्या पगारामध्ये भागत नाही. अरे बाबा, ज्या समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहोत त्यामुळे त्यांचं कर्तव्य नाही का थोडा खर्च आमच्यावर करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं? मी माझ्या पती एवढी शिकलेली नव्हते आणि मला त्याच्यासोबत काही वाद पण घालायचा नव्हता. मी फक्त देवाला प्रार्थना करू शकत होते. माझे पती पोलीस कॉन्स्टेबल होते आणि आमच्या लग्नाला आता 3 वर्ष पूर्ण झाली होती. ते नेहमी त्यांच्या ड्युटीच्या नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गरीब लोकांना लुबाडत फिरायचे. नंतर त्याच पैशाने घरात प्रत्येक वस्तू आणायचे. एका दिवशी रात्री परत घरी आले तेव्हा त्यांच्या खिशात जवळजवळ 2,50,000 रुपयेचे नोटांचे बंडल होते. ते पाहून मला धक्का बसला. मी तेव्हा देवाची आरती करून उठले होते. तेव्हा ती जागा शोधत होते त्यांना हे पैसे कुठे लपवता येतील. आता माझा संयम संपला होता. मी म्हणाले, एवढे जास्त पैसे तुम्ही कुठून आणले आहेत? आज कोणाला लुबडलं? तेव्हा माझे पती म्हणाले, हे पैसे एका रिक्षावाल्याकडून घेतले आहेत. तो सिग्नल तोडून जाऊ लागला. मी थांबवलं तरी थांबला नाही तो. नंतर पुढे जाऊन त्याने एका मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर जे पतीने सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणाले, हे पैसे मी त्या रिक्षावाल्याकडून घेतले आहेत. त्याला म्हणालो, जोपर्यंत त्या माणसाला त्याच्या मोटरसायकलची भरपाई देणार नाहीस तोपर्यंत तुझा रिक्षा पोलीस स्टेशनसमोर उभा राहील आणि हे पैसेच माझ्याजवळ राहतील. तो माझ्यासमोर रडत होता आणि मला विनंती करत होता. म्हणत होता, त्याच्या 5 वर्षाच्या मुलाच्या हृदयात छिद्र आहे. त्याचं ऑपरेशन तेव्हा सुरू होईल जेव्हा हे पैसे मी हॉस्पिटलमध्ये जमा करेन. खूप प्रयत्न करून माझ्या मित्राच्या नातेवाईकाकडून पैशांची जुळवाजुळव केली आहे, परंतु त्यांची संपूर्ण प्रयत्न फुकट गेली. मी सर्व काही एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं. मी म्हणालो, आता हे पैसे माझ्याजवळच राहतील. पतीचे या प्रकारचे बोलणे ऐकून माझं शरीर पूर्ण थरथर कापू लागलं. मी तिथे देवघराजवळ बसून रडत म्हणाले, देवाला तरी घाबरा. का तुम्ही एवढे निष्ठुर झाला आहात? का तुम्हाला देवाची भीती वाटत नाही? जर तुमच्यासोबत कोणी असं वागलं तर तुमच्यावर अशी परिस्थिती आली तर तुम्ही काय कराल? देव न करो त्या मुलाच्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर देवाला तुम्ही कसं तोंड दाखवणार आहात? अजून सुद्धा वेळ गेली नाही आहे. जा आणि ते पैसे जाऊन परत देऊन या. माझं बोलणं ऐकून पती अजून जास्त रागात आले. ते रागाने माझ्याजवळ आले आणि परत मला मारायला सुरुवात केली. त्यांनी माझे केस पकडले आणि एक झाली की एक चापट मला मारत राहिले आणि मारत असताना मला म्हणत होते, तुझी एवढी हिंमत, तू माझ्यासमोर तोंड वर करून बोलतेस? तू मूर्ख बाई आहेस आणि एक स्त्री असून सुद्धा तुझ्या पतीला सल्ला देतेस. तू स्वतःला काय समजतेस काय? एकतर तू गरीब कुटुंबातील मुलगी आहेस. येताना 1 रुपया पण सोबत घेऊन आली नाहीस. एकतर मी तुझ्यावर उपकार करून तुला माझ्या एवढ्या चांगल्या घरात घेऊन आलो आणि तुला एवढं सुख सुविधा दिल्या आहेत, त्यात तू मला शिकवत आहेस. माझे पती मला निर्दयपणे मारू लागले होते. माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होऊ लागल्या. एवढ्या वेदना होऊन मी त्यांचा प्रत्येक त्रास सहन करत होते, कारण मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरात राहायचं होतं. मला तर नेहमी भीती वाटत असायची. तेव्हा मी एकांतात ढसढसा रडत असायची. शेवटी देवाने माझ्या नशिबात या माणसाला का आणलं आहे? तो एक लाच घेणारा व्यक्ती आहे. त्याच्यापेक्षा कुंकुवात आणि गरीब लोकांना लुबाडतो तो. मला तर माझ्या लेकरांची काळजी वाटत होती. मला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मी नेहमी त्यांना पाहिल्यानंतर भीती वाटायची
देव ना करो एक दिवशी माझ्या पतीच्या केलेल्या पापाची शिक्षा माझ्या मुलांना भेटली तर माझं काय होईल? माझ्या लेकरांचं आयुष्य पूर्ण खराब होऊन जाईल, त्यांचं काय होईल? परंतु माझ्या पतीला कुठे या सर्व गोष्टींची काळजी होती. त्याचं तर कामच होतं लोकांना लुबाडायचं आणि घरी आल्यानंतर मला मारायचं. दिवसेंदिवस त्यांची क्रूरता वाढतच चालली होती. एके दिवशी त्यांनी हद्द पार केली. कदाचित त्यांनी विचार पण केला नव्हता. आज ते जे काही करत आहेत त्यामुळे काही वर्षांनी ते सर्व काही त्यांच्या मुलीसोबत होणार आहे. एके दिवशीत माझ्या परीची लाच घेऊन काही कमाई झाली नाही. त्यामुळे तिथून ती व्यक्ती घरी जाऊ लागली. त्यांच्यावर काही ना काही आरोप करून त्यांची दादागिरी करून त्यांच्याकडून पैसे लुबाडायचे. त्यांची ड्युटी संपण्यासाठी 1 तास बाकी होता. तेव्हा तिथून एक स्त्री जाऊ लागली. त्या स्त्रीसोबत 2 मुलं होती. त्या स्त्रीजवळ एक बॅग आणि काही शॉपिंग बॅग्स होत्या. तिला पाहून समजत होतं ती काहीतरी खरेदी करून आली आहे. माझ्या पतीने त्या स्त्रीला थांबवलं आणि बॅगमधले सामान चेक करायचं आहे असे ते म्हणाले. ती बिचारी स्त्री तिने जेव्हा तिच्या बॅग चेक करण्यासाठी दिल्या तेव्हा त्या बॅगमध्ये काही पैसे आणि सोन्याचा नेकलेस होता. तो नेकलेस आणि पैसे पाहून माझ्या पतीचे विचार बदलले. त्यांनी लगेच त्या स्त्रीकडून ते नेकलेस हिसकावून घेतला. तो नेकलेस हिसकावून घेतला आणि म्हणाले, हा तोच नेकलेस आहे ज्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली होती. हा नेकलेस चोरीचा आहे ना? त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. तिला समजत नव्हतं काय बोलावं. ती स्त्री म्हणाली, नाही साहेब, असं काही नाही आहे. हे नेकलेस मी आत्ताच सोनाराच्या दुकानातून विकत आणला आहे. परंतु माझ्या पतीने तिच्यावर चोरीचा खोटा आरोप करून ते नेकलेस स्वतःकडे ठेवून घेतले आणि म्हणाले जर गोंधळ घातला आणि लोकांना जमा करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला तुरुंगात टाकेन. ती स्त्री खूप घाबरली होती. ती माझ्या पतीसमोर हात जोडून गयावया करू लागली. परंतु माझ्या पतीने एक ऐकलं नाही आणि तो नेकलेस घेऊन घरी आले. ते मोटरसायकलवर येत होते तेव्हा ती स्त्री पळत पळत माझ्या पतीचा पाठलाग करत आमच्या घरापर्यंत आली होती. जेव्हा माझे पती घराच्या आत आले तेव्हा ते गडबडीने त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि नेकलेस लपवत होते. मला माहीत होतं ते आज सुद्धा नेहमीप्रमाणे काहीतरी लुबाडून घरी घेऊन आले असतील. मी दरवाजा बंद केला, परंतु बरोबर 10 मिनिटांनंतर आमच्या घराचा दरवाजा जोरजोरात कुणीतरी वाजवत होते. मी दरवाजा उघडण्यासाठी जाऊ लागले तेव्हा माझ्या पतीने मला स्पष्ट शब्दात नकार दिला. म्हणाले, दरवाजा उघडण्याची काहीच गरज नाही. असेच आपल्या वस्तीतील मुलं असतील ते. परंतु मला माझ्या घरच्या बाहेर एक स्त्रीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. मी पतीचं म्हणणं ऐकून थांबले होते. परंतु जेव्हा ती स्त्री माझ्या पतीचं नाव घेऊन त्यांना आवाज देऊ लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली, तेव्हा मला राहवलं नाही. मी दरवाजा उघडण्यासाठी गेले. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा एक मध्यम वयाची स्त्री घरात आली आणि रडत होती आणि रडत रडत म्हणाली, साहेब, तो नेकलेस मला परत द्या. मी कित्येक वर्षांनी पैसे जमा करून तो विकत घेतला आहे. अहो, माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि मी आज तो नेकलेस विकत घेतला आहे कारण घरातून कोणी चोरी करून घेऊन जाईन म्हणून. तुम्ही माझ्यावर हा अन्याय करू नका. ही माझ्या पतीच्या घामाच्या पैशांनी घेतलेला हा नेकलेस आहे. जर उद्या मी माझ्या मुलीच्या लग्नात हुंड्यात हा सोन्याचा नेकलेस दिला नाही तर तिचा संसार सुरू होण्या अगोदरच उद्ध्वस्त होईल. कारण मुलाकडच्या मंडळीने आठ ठेवली आहे. परंतु तरी माझ्या पतीला त्या स्त्रीवर दया आली नाही. ती स्त्री आमच्यासमोर पदर पसरून भीक मागू लागली आणि मला सांगत होती, सांगा ना हो तुम्ही तुमच्या पतीला ते नेकलेस मला परत द्यायला. मी माझ्या पतीला काही बोलणार त्या अगोदर त्याने त्या स्त्रीला धक्के देत घरातून बाहेर हाकलून दिलं आणि म्हणाला, जर तू परत या घरात येऊन काही गोंधळ घातलास तर मी तुला आणि तुझ्या मुलाला आणि तुझ्या मुलीला सोबत सर्वांना तुरुंगात बंद करेल, लक्षात ठेव. ती स्त्री तर खूप अडचणीत आली होती. ती हात जोडून माझ्या पतीला विनंती करत होती, नको नको साहेब, असं काही करू नका. आणि नंतर डोळ्यात अश्रू घेऊन गप्प तिथून निघून गेली. मी प्रश्नार्थक नजरेने माझ्या पतीकडे पाहिलं होतं. मी म्हणाले, का कोणत्या निरागस गरीब लोकांचा श्राप घेत आहेत माहीत नाही. कोण कसं त्याच्या मुलीच्या लग्नासाठी दागिने विकत घेतले असतील. मी एवढं बोलायला उशीर होता तेव्हा त्यांनी मला माझ्या केसांना धरून जमिनीवर ढकलले. मी अतिशय जोरात खाली पडले होते. मी तर वेदनेने विवळत होते, रडत होते, परंतु तरी मला त्या स्त्रीचा रडका मजबूर चेहरा समोर दिसत होता. माझ्या मनात नेहमी भीती वाटत होती, माझ्या पतीचे वाईट कर्म आमच्या समोर नको यायला. तो मला म्हणाला, तुझी बकवास बंद कर, मोठी आली लोकांची काळजी करणारी. मी रडत होते आणि म्हणत होते, त्या स्त्रीचे दागिने तिला परत करा. परंतु माहीत नाही कोणती नशा आली होती या माणसाला. कदाचित ते अवैध पैसा होता जे माझे पती लोकांचा लुबाडून खात होता. त्यामुळे त्यांचं मन दगडाचं झालं होतं. त्यांना काही ऐकून घ्यायचं नव्हतं. वेळ जाऊ लागली. माझी दोन्ही मुलं
2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा मुली 1 वर्षाने मोठा होता. जेव्हा माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झाले तेव्हा माझे पती त्याला म्हणाले, पोलीस होण्यासाठी प्रयत्न कर. परंतु मी त्याला स्पष्ट नकार दिला. माझ्या मुलाने पण स्पष्ट नकार दिला. त्याला एका कंपनीत जॉब भेटला. नंतर माझे पती आजारी राहू लागले. त्यामुळे त्यांची पोलिसाची नोकरी हातातून गेली. बऱ्याच दिवसांनी माझ्या घरात आनंद आला होता. त्या आनंद माझ्या पतीच्या केलेल्या कर्मामुळे उद्ध्वस्त होऊ लागला. माझा जावई आणि ती मुलगी त्या स्त्रीची लेकरं होती, ज्या स्त्रीचा सोन्याचा नेकलेस माझ्या पतीने हिसकावला होता आणि ती त्यांच्यासमोर रडत रडत विनंती करत होती. तो मुलगा म्हणत होता, या माणसामुळे माझी आई मरून गेली. माझ्या बहिणीचे लग्न मोडले. आम्ही दोघे बहीण भाऊ अनाथ झालो होतो. तेव्हा माझ्या बहिणीने नोकरी केली आणि माझे शिक्षण पूर्ण केलं. नंतर एका चांगल्या माणसाबरोबर माझ्या बहिणीचं लग्न झालं. त्याने माझ्या बहिणीसोबत मला सुद्धा आधार दिला आणि आज तेच सोन्याचा नेकलेस हा माणूस त्याच्या मुलीला देत आहे, कारण त्याची मुलगी मान सन्मानाने तिच्या सासरी राहू शकेल. याच माणसामुळे, ह्या पोलिसामुळे माझ्या बहिणीचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झाला होता. माझी आई आजारी पडून त्यातच मरण पावली. मी आज त्याच्या मुलीचा संसार बसू देणार नाही. मी हे लग्नाचं वऱ्हाड परत घेऊन जात आहे. हे ऐकल्यानंतर मी रडत होते. मी त्या मुलाला म्हणाले, यात माझी चूक नाही आणि माझ्या मुलीची सुद्धा काही चूक नाही. तुम्ही हा नेकलेस घेऊन जा. मी तेव्हासुद्धा माझ्या पतीला हेच समजावून सांगत होते. हा सोन्याचा नेकलेस ज्याचा आहे त्याला परत करा. मी कधीच माझ्या पतीच्या चुकीच्या गोष्टीमध्ये सहभागी झाले नाही. नेहमी त्यांचा मार खात खात आयुष्यभर सहन केला आहे. प्लीज माझ्या मुलीवर असा अन्याय करू नकोस. माझे पती मागच्या 4 वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भेटत आहे. परंतु माझी मुलगी निर्दोष आहे. मी माझ्या जावयाच्या पायावर डोकं ठेवून रडत होते. माझ्या मुलीची नणंद माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, माझा भाऊ तुमच्या मुलीसोबत लग्न करेल. परंतु हा सोन्याचा नेकलेस आम्हाला नको, कारण हा नेकलेस आम्हाला आमच्या वाईट क्षणांची आठवण करून देईल, आमच्या आईची आठवण करून देईल. तिने तिच्या भावाला समजावलं, ज्याची चूक होती त्याची अवस्था तू समोर बघत आहेस. तो आज स्वतः अपंग झाला आहे. त्यामुळे आता तू त्यांच्या मुलीवर अन्याय करू नकोस. नंतर माझ्या मुलीचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी परत गेली. माझे पती खूप रडत होते, केलेल्या पापांची क्षमा मागत होते. मी तो सोन्याचा नेकलेस त्यांच्याजवळ फेकला. हे घ्या, तुमच्याजवळच ठेवा आणि ज्याला द्यायचा आहे ना त्याला द्या. कित्येक कुटुंबांना उद्ध्वस्त करून तुम्ही टाकलं आहे. अवैध पैसा कमवणं खूप सोपं आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम खूप भयंकर असतात. ते सहन करणे शक्य नाही. त्याचा अनुभव अवैध काम करणाऱ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आला होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, आपण पैसा कमवताना चुकीच्या मार्गाने जर कमवला तर त्याचे चुकीचं फळ आपल्याला भोगावं लागतं, जसं त्या पोलिसांना भोगावे लागले होते. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.